श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानी सांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावानी सांग भलं. ही घटना सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील आहे. सद्गुरू बाळूमामांची ही चरित्रावरील घटना एकदम सत्य कथा आहे. सद्गुरू बाळूमामांच्या नावानी सांग भलं. सौदत्तील डोंगरातील नागराज आणि बाळूमामा यांच्यामध्ये काय घडले या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया. मी ही कहाणी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सद्गुरू बाळूमामांच्या नावानी सांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. तुमच्या घरामध्ये सुख शांती नक्कीच लाभणार आहे. या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये सद्गुरू बाळूमामांच्या नावानी सांग भलं लिहायला विसरू नका. आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. सद्गुरू बाळूमामांच्या नावानी सांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. सद्गुरू बाळूमामा तुम्हाला कायम आशीर्वाद देणार आहेत. सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच पहा. हा चमत्कार तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. बाळूमामा प्रसन्न. ही कहाणी मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सौदत्तील डोंगरातील नागराज आणि बाळूमामा. मामा आपला बकरी राखण्याचा व्यवसाय करत असताना ते आपल्या बकऱ्यांना ज्या भागात गवत चांगले असेल त्या भागात नेत असत. बकरी खाऊन पिऊन मस्त राहत. एखाद्या दिवशी बकरी अर्धपोटी झाली किंवा गड्यांनी पिल्लांना दूध पाजले नाही तर मामा त्यांना खूप शिव्या द्यायचे. मामाच्या जीवाला चैन असायची नाही. बकरी व पिल्ली पोटभर चरली की मामा समाधानी असायचे. जवळपासच्या लोकांना अनेक ब्रह्मज्ञानांच्या गोष्टी मामा सतत सांगायचे. चांगले वागा, चांगले करा, तुमचेही चांगले होईल. मामा अशा चांगल्या गोष्टी त्यांच्या भक्तांना सांगायचे. त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना सुद्धा मामा अगदी चांगल्या गोष्टी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करायचे. सद्गुरू बाळूमामांना वाटायचे की त्यांचे प्रत्येक भक्त हा चांगल्या सन्मार्गाला लागावा. त्यांच्या भक्ताने श्रद्धेवरती विश्वास ठेवावा ना की अंधश्रद्धेवरती. सद्गुरू बाळूमामांच्या नावानी सांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानी सांग भलं. श्री संत बाळूमामा प्रसन्न. एकदा मामा आपली बकरी घेऊन सौदत्ती म्हणजेच यल्लामा रेणुकीच्या डोंगराला गेले होते. 1 महिनाभर चारणी करून अकोला बाळोबाच्या माळ्यावर येणार होते. त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि काय तर भयंकर गोष्ट घडली. म्हणजेच भयंकर मोठा 7 फळींचा भुजंग त्यांच्या मागून यायला लागला. मामानी त्याला पाहिले व म्हणाले, अरे तू आमच्या मुलखाला येऊ नकोस आहेस, इतकंच सुखानं राहा. पण त्याने काही मामांचे ऐकलेच नाही. तो दररोज संध्याकाळी मामांचा मुक्काम असेल त्या तळावर बकऱ्यांच्या पासून थोड्या लांब अंतरावर असायचा. मामा त्याला एका मोठ्या काशाच्या वाटीत दूध भरून ठेवायचे. रात्री तो प्यायचा. याप्रमाणे 10 ते 15 दिवस नित्यक्रम अगदी नियमाने चालू होता. अखेर एकदा बकरी व नागराज अक्कोळच्या माळाला आले आणि त्या ठिकाणी असे काही घडले जे कोणालाच कल्पना सुद्धा नसेल. संध्याकाळी बकरी माळावर सोडून मामा आपल्या घराकडे चालले होते तर तो नागराज मामांच्या पाठीमागून चालू लागला. मामा घरात आले. नागराज फणा काढून दारात उभा होता मामांच्या समोर. मामांनी आपली बहीण गंगूबाई हिला सांगितले, गंगूबाई मी एक शेळी आणली आहे, ही घे. पहाटे उठल्याबरोबर अंघोळ करून ही शेळी जितके दूध देते ते ह्या सापाला घाल असे मामांनी गंगूबाईला सांगितले. तिने सुद्धा ती आज्ञा मनापासून पाळण्याचा प्रयत्न करत होती. पण कुणा बरोबरही न बोलता ह्या सापाला मी ह्या खोलीत बंद करून ठेवतो असे गंगूबाईंना मामांनी सांगितले. फक्त दूध घालताना तेवढेच दार उघडायचे, हा तुम्हाला काही करणार नाही. तुम्ही कुणीही त्याला भिण्याचे काहीच कारण नाही. त्या सापाला 3 दिवस दूध घालण्याचे काम व्यवस्थित कर. जगातील सर्व लोक बाळू धनगराचा वाडा बघायला येतील. भैरूला आणि भीमाला सांग
त्याला मारशील म्हणून मी उद्या हमीदवाड्याला बकरी घेऊन जाणार आहे. गंगूबाईला आज्ञा देऊन सापाला एका खोलीत बंद करून मामा बकऱ्यांच्या तळावर आले. सकाळी आपली बकरी घेऊन मामा हमीदवाड्यांच्या प्रवासाला लागले. पहिल्या दिवशी गंगूबाईंनी मामांनी सांगितलेला नियम पूर्ण केला. आपल्या घरातील सापाला सकाळी व संध्याकाळी दूध घातले. भीमाला व भैरूला पण घरात बाळूने साप ठेवला आहे म्हणून सांगितले. तेही ऐकून गप्पच राहिले. पण मामांचा तो प्रकार त्यांना अजिबात आवडलेला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गंगूबाईने अंघोळ केली व शेळीची धार काढण्यास ती जात असता एक शेजारीण आली आणि म्हणाली, गंगूबाई, एवढ्या भल्या पहाटेच्या पहरी काय करायला चाललीस? गंगूबाई बोलली नाही आणि पुढे तशीच निघून गेली. तशीच शेळी बांधलेल्या ठिकाणी परड्यात जाऊ लागली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शेळीची धार ती काढू लागली. शेजारणीने पाठलाग करून गंगूबाईच्या दंडाला धरून विचारलं, का ग गंगू, बोलणार? सकाळच्या रामप्रभात तू बोललेल्याशिवाय मी तुझा हात सोडणार नाही, असे गंगूबाईला ती शेजारी म्हणू लागली. गंगूबाई म्हणाली, अगं, मला बाळूने कुणावर बोलायच्या अगोदर शेळीचे दूध काढायला सांगितलं म्हणून मी तुला न बोलताच पुढे निघून आले. मामांची आज्ञा पाळणे माझे काम आहे, अशी ती शेजारणीला म्हणाली. एवढं बोलून गंगूबाईंनी शेळीची धार काढली आणि दूध आणून नागराजा होता त्या खोलीचे दार उघडून दुधाने भरलेली काशेची वाटी आत ठेवली. तोच नागसाप फुसफुस असा आवाज करून जोरात धावून आला. गंगूबाईने घाई गडबडीने दार लावून घेतले. ती थरथर कापत होती, जास्तच भिलेली होती. अशा अवस्थेत तिला पाहून भैरू आणि भीमा काय झाले म्हणून विचारू लागले. तिने झालेला सर्व हकीकत म्हणजेच तो सर्व प्रकार तिने भीमा आणि भैरूला सांगितला. भैरू आणि भीमा दोघा बंधूंनी विचार केला. घरात साप बाळगणे बरोबर आहे काय? आमचा शहाणा बाळू काय सांगतोय? सापाची जात आपल्या वळणावरच जाणार तर आपण त्याला मारूया, असे त्या दोघांनी विचार करून खोलीचे दार उघडले आणि त्या महानागराजाला मारून टाकले. इकडे हमीदवाड्याच्या माळावर मामा नाचून बोंब मारत तळमळत फिरत होते. आक्रोश अगदी करत होते. मामांच्या पाठीवर वळ उठले होते. तेव्हाच अक्कोळ सोडण्याचे मामांनी आपल्या मनात निश्चित केले. सापाला मारणारा भैरू मरण पावला आणि भीमा कमरेमध्ये बाद झाला. सद्गुरू बाळूमामांच्या रावणी चांगलं. ही घटना एकदम सत्य आहे. सद्गुरू बाळूमामांनी म्हणजेच नागराज यातील काय असेल संबंध तुम्ही सुद्धा समजून घेतलाच असेल. त्या सापाचा म्हणजेच नागराजाचा आणि बाळूमामांचा अगदी काहीतरी जवळचाच निश्चय प्रकार नक्कीच असेल. त्यामुळे सद्गुरू बाळूमामांच्या अंगावरती ते ओळ उमटले. त्या सापाला मारल्यानंतर सद्गुरू बाळूमामा असे बोंबलत अक्रोळ करत अगदी फिरत होते. कारण की जेव्हा त्या सापावरती वार झाले तोच वार सद्गुरू बाळूमामांच्या शरीरावरती होत होता. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका. सद्गुरू बाळूमामा हे तुमच्या पाठीशी कायम असणार आहेत. सद्गुरू बाळूमामा तुम्हाला चांगला आशीर्वाद हे नक्कीच देणार आहेत. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. सौदीतील डोंगरातील नागराज आणि बाळूमामा ही चरित्रावरील त्यांची घटना एकदम सत्य आहे आणि ही घटना काही लोकांना सद्गुरू बाळूमामांनी जुन्या काळात सांगितलेली होती. ही घटना अगदी सत्य आहे. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत 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 सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं.
श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. श्री संत 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 सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. अजूनही तुम्ही कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहिले नसेल तर कमेंटमध्ये सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं लिहायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. सद्गुरू बाळूमामांचे तुम्ही नामस्मरण केले आणि ते कधी वायपट गेले असे झालेच नाही. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.